वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण। वाल्मिक कराड पुण्याच्या पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण। केज पोलीस ठाण्यात 12 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला। खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यावर 19 दिवसांनी कराड पोलिसांसमोर शरण आला। गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड फरार असल्याचा विरोधकांचा आरोप। वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग, विरोधकांचा आरोप। राजकीय द्वेषापोटी माझं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोडलं असा आरोप कराडने केला। मी जर दोषी आढळलो तर न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचं कराडने म्हटलंय। तर वाल्मिक कराड सीआयडीच्या समोर शरण आलेला आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सीआयडीच्या समोर आज शरण आला। माझ्यावर लावण्यात आलेला खंडणीचा आरोप खोटा असल्याचं वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ समोर आणत केलेला आहे। तर भास्कर जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया। नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्याची झालेली आहे की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते। आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का, अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे। एक महत्त्वाची घडामोड आहे। वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण आला। स्वतःच्या गाडीतून तो सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झालेला आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल होता। 9 डिसेंबरला सरपंच मस्ताजोगचे संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्यानंतर 12 तारखेला वाल्मिक